इवन त्यांनी सुद्धा हे 4 क्वाड्रंट आपल्या लाईफमध्ये लावलेले. छत्रपती संभाजी महाराज इतके मोठे ग्रेट लीडर झाले. मी तुम्हाला सांगतो, पहिलं त्यांनी क्रिएट केलं. काय केलं बघा, मी हे परत व्हील ऑफ चेंज तुम्हाला दाखवतो, तुम्हाला लक्षात राहील. 4 गोष्टी आपल्याला करायच्यात. आपल्याला सगळ्यात आधी क्रिएट करायचे. छत्रपती संभाजी महाराजांनी काय क्रिएट केलं? ज्यावेळेस ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होते, ज्यावेळेस ते लिडरशिपमध्ये होते, पहिला रूल त्यांनी पर्शियन नावाची एक लँग्वेज आहे, पर्शियन लँग्वेज त्यांनी आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घेऊन आले. त्यावेळेस जे काय ॲडमिनिस्ट्रेशन चालायचं, ज्यावेळेस तो काही कारभार चालायचा, त्याच्यामध्ये मराठी आणि संस्कृत ह्या 2 भाषा चालायच्या. त्यांनी पर्शियन नावाची लँग्वेज ही आणली. आणि त्याचं कारण हे होतं की जे मुघल होते, मुघल्स हे पर्शियन लँग्वेज आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापरायचे. तर छत्रपती संभाजी महाराजांनी पर्शियन लँग्वेज ही आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणली. आणि त्याचा फायदा काय झाला बघा, क्रिएट केलं काहीतरी, नवीन काहीतरी केलं. ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पर्शियन लँग्वेज आल्यानंतर सगळ्या लोकांना बऱ्यापैकी पर्शियन समजायला लागली. आणि मुघल्समध्ये जे काही चालायचं त्याचे सिक्रेट्स आपल्याला मिळत गेले. त्यामधलं कम्युनिकेशन सोपं झालं. बऱ्याच वेळेस निगोशिएशन्स काय करायचे असत, ते इंटरॅक्शन मुघलसोबत सोपं होत गेलं. दुसरं, छत्रपती संभाजी महाराजांनी इलिमिनेटसुद्धा केलं. काय केलं इलिमिनेट बघा, बऱ्याचशा निगेटिव्ह लोकांना त्यांनी बाजूला केलं आपल्या टीममधून. बऱ्याचशा करप्ट लोकांना, जे की दगाबाज होते, डिसलॉयल होते, त्यांना बाजूला केलं. आणि जे इनइफेक्टिव्ह कमांडर्स होते, जे चांगले लीडर्स नव्हते, त्यांनासुद्धा त्यांनी बाजूला केलं. तुम्ही जर छावा चित्रपट बघितला असेल तर हत्तीच्या पायाखाली त्यांनी 2 लोकांना दिलं होतं, इलिमिनेट केलं होतं. त्यातले होते आनाजी दात्तो, ते जे होते त्यांना इलिमिनेट करून टाकलं टीममधून. तिसरं, त्यांनी प्रिझर्व सुद्धा केलं. आपल्या लाईफमध्ये काय प्रिझर्व केलं बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची गोरिला वॉरफेअर जी टॅक्टिक होती, त्या टॅक्टिकला त्यांनी कॅरी ऑन केलं. ते सातत्याने पुढे नेत गेले. कारण मराठा एम्पायर जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात त्यांच्यामध्ये गोरिला वॉरफेअर जे आहे ते त्यांचा प्लस पॉईंट होता, त्यांचा USP होता. वॉरफेअरला त्यांनी कॅरी ऑन केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा लिडरशिपमध्ये गोरिला वॉरफेअरचा वापर केला. आणि त्या पद्धतीने ते त्या गोष्टीला प्रिझर्व करत गेले. दुसरं काय केलं त्यांनी, रिलिजियस फेथ कायम ठेवला. जसं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या टीममध्ये हिंदू, मुस्लिम आणि सगळ्या धर्मांचे लोक एकत्र असायचे, त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्याच पद्धतीने ते रिलिजियस फेथ हे कॉमन ठेवले. आणि शेवटचं, एक्सेप्ट. बघा, एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जसं मी म्हणालो, आपण सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे आपल्याकडे काय रिसोर्सेस आहेत. आपण मूवीमध्येही बघितलं, आपण इतिहासातही वाचलं की औरंगजेबाची जी पूर्ण टीम होती किंवा त्यांचं जे काय पूर्ण मोठं एम्पायर होतं, त्यांची संख्या आणि संभाजी महाराजांची संख्या जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये फार चेंजेस होते, फार डिफरन्सेस होता. पण तरीसुद्धा त्यांनी कधी ब्लेम गेम केला नाही की आपल्याकडे संख्या कमी आहे मग आपण हारू. सातत्याने ते लढत गेले आणि यू विल सी की ते आपल्या मिशनमध्ये सक्सेसफुल झाले. आता इव्हॉल्व, जसं मी तुम्हाला सांगितलं, सातत्याने इव्हॉल्व व्हायचं, सातत्याने चेंज व्हायचं आहे. पण इतकं सोपं आहे का सातत्याने काहीतरी क्रिएट करत राहणं,